माझे नाव सुभाष चंद्रकांत जाधव, राहणार कळमवाडी, पथक इस्लामपूर, सनद नंबर 5821. नमस्कार, मी दीपक चंद्रकांत पवार, राहणार बोरगाव, इस्लामपूर पथक, सनद नंबर 5817. बोला. मी इस्लामपूर पथकातील होमगार्ड म्हणून कार्यरत होतो. मला परेडमध्ये कमी भरतीत म्हणून त्यांनी मला त्याच्यातून अपात्र केलेलं आहे. आणि त्याच्यात विषय काय झालेला आहे की जी मुलं येणार नाहीत त्यांना त्यांनी हजर म्हणून लावली, त्यांची हजेरी. आणि जी येत नाही म्हणजे आम्ही जी येत होतो त्यांची आमची गैरहजर लावल्या. सीसीटीएनएसला ही 26 जानेवारी 2025ला अनिकेत किसन माने हा परेडवरती हजर असून त्याची पुन्हा सीसीटीएनएसला गैरहजर लावलेली आहे. असाच अनेक मुद्दा झाला आहे. मिथुन नाईक म्हणून तो देखील इस्लामपूर पथकातलाच आहे, होमगार्ड. त्याचा देखील सीसीटीएनएसला त्यांनी नोंद घेतलेली नाही, गैरहजर अशी घेतली. असा विषय झाला. म्हणजे हा सगळा जो आहे कारभार त्यांचा, हा सगळा त्यांनी जाणून बुजून केलेला आहे. आणि ज्या म्हणजे आमच्या सारख्यांना म्हणजे आम्हाला गरज असताना आम्हाला होमगार्ड संघटनेची गरज आहे आणि त्यातून आम्हाला त्यांनी अपात्र जाणून बुजून केलेलं आहे. त्यांनी. तुमचा मुद्दा कसा होता? तुमचा मुद्दा काय नेमकं सांगा. मी परेडवरती 19 जानेवारीला हजर होतो. त्यावेळेस नागदेव साहेब, एस.आर. पाटील साहेब, परत निंबाजी कांबळे साहेब हे आले होते भेट द्यायला तिथे. त्यावेळेस आम्ही कमीत कमी 10 ते 15 जण महिला व पुरुष होतो. तिथे आल्यानंतर निंबाजी साहेबांनी आमचे फोटो वगैरे सगळे काढले. त्यानंतर भेट देऊन गेल्यानंतर साहेब वगैरे सगळे गेले. त्यानंतर सागर बाळासाहेब कांडे आले. ते आल्यानंतर त्यांनी कारंडे साहेब कोण तिथं क्लार्क आहेत आणि अधिकारी आहेत. म्हणजे दोन्ही पद त्यांच्याकडे आहेत. दोन्ही पद त्यांच्याकडे आहेत. म्हणजे क्लार्क म्हणून बी त्यांच्याकडे आहे आणि समुद्देशीय अधिकारी म्हणून बी आहे. दोन्ही पद तसे दोन्ही पद एका व्यक्तीकडे देता येत नाहीत, पण त्यांच्याकडे आता 2 पद आहेत, त्यांनी दिलेली आहेत. मग ते आल्या साहेब वगैरे आम्हाला भेट देऊन पुढच्या पथकाला भेट द्यायला गेले. त्यानंतर मग सागर बाळासाहेब कांडे कमीत कमी 7:45 ते 8:30 दरम्यान ते आले. आल्यानंतर मग त्यांनी ते त्यांच्या नावाने तिथं पोलीस स्टेशनला सीसीटीव्हीला एंट्री घेतली. तर त्यात कमीत कमी 10 ते 15 जण होते. तर त्यात ते 10 ते 15 जण होते. त्यात त्यांनी 33 जणांची नावं एंट्री घेतली. म्हणजे त्यावेळेला परेडला किती हजर होते? 10 ते 15 जण. आणि नावं घेताना किती घेतली? 33 जणांची. 33 जणांची नावं घेतली. मग ते फोटोमध्ये तसा काय विषय होता का? फोटो 33 लोक होते का 10 ते 15 होते? 10 ते 15. किती तारखेचा विषय हा 19 तारखेचा. 19 जानेवारी 2025 चा विषय. 26 का 25? बघा जरा चेक करा. तुमच्याकडे पुरावे आहेत का तसे? पुरावे आहेत की आमच्याकडे सगळे. बघा किती तारीख आहे बघा. 19 जानेवारी 2025 आहे. म्हणजे 2025 ला हा विषय झाला तसा. म्हणजे त्याच्या पुढे बी झाले असले असं तुम्हाला म्हणायचं? भरपूर झाले असणार. असे किती जर झाले असतील त्यांनी किती गैरकारभार याच्यामध्ये केलेला आहे. साहेब आपल्या अधिकारींवर आहेत का नाहीत हे त्यांना पण माहिती असेलच. म्हणजे तुम्हाला मुद्दा म्हणायचा आहे की तुम्ही गैरहजर असताना हजर असताना तुम्हाला गैरहजर दाखवलेला आहे आणि जी लोक हजर नाहीत त्यांना हजर दाखवलं गेलेलं आहे. आणखीन एक तुम्ही मुद्दा सांगाल का काय तर ते पगाराचा की बाबा 4 दिवस आणि 10 दिवसाचा मुद्दा तो कसा आहे? कोकरूड पोलीस स्टेशनला बाबासाहेब अंतू साठे म्हणून असे व्यक्ती. कुठलं पोलीस स्टेशन? कोकरूड पोलीस स्टेशन. कोकरूड. तिथं ते 4 दिवस नवरात्री बंदोबस्ताला 4 दिवस हजर होते. तर त्यांचे 4 दिवसाचे हजर आपल्याकडे पुरावे आहेत तसे. तिथे पोलीस स्टेशन हजर होते ते. म्हणजे पोलीस स्टेशनचा पुरावा आहे तुमच्याकडे? पुरावा आहे आपल्याकडे. हा म्हणजे पोलीस स्टेशनचं पत्र आहे का तुमच्याकडे? पत्र आहे आपल्याकडे. किती दिवस हजर होते त्यामध्ये? 4 दिवस. 4 दिवस हजर होते. 4 दिवस होते. आणि त्यांचा पगार किती दिवस काढला गेला? सागर बाळासाहेब कांडे यांनी 10 दिवसाचा पगार काढलेला आहे त्यांनी. म्हणजे त्या ह्याच्यामधला नवरात्र मधला. ती इतर ठिकाणी असतील कशा? म्हणजे इतर ठिकाणी नव्हते का? मग 4 नव्हते ना? म्हणजे तुमच्या सोबतच त्यांनी कॅम्प केलाय.